स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण ICDS एक्झाम 2024 साठी उपयुक्त असे 15 प्रश्न अभ्यासणार आहोत। या ठिकाणी आपण ICDS एक्झाम 2024 साठी जो सिलेबस आहे तो दिलेला आहे। हा सिलेबस जर बघितला तर यामध्ये आपल्याला दिसत आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे यावर एकूण 20 प्रश्न विचारले जाणार आहे आणि हे प्रत्येकी 2 गुणांसाठी असणार आहे, म्हणजे एकूण 40 गुणांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे यावर एकूण 40 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे। आजच्या या घटकामध्ये आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे यासाठी अतिउपयुक्त प्रश्न अभ्यासणार आहोत। तर सुरुवात करूया या प्रश्नांना। प्रश्न पहिला आहे, एकात्मिक बाल विकास योजना केव्हा सुरू करण्यात आली? पर्याय 1 2 ऑक्टोबर 1974, पर्याय 2 2 ऑक्टोबर 1975, पर्याय 3 2 ऑक्टोबर 1976, पर्याय 4 2 ऑक्टोबर 1977। तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 2 ऑक्टोबर 1975 मध्ये एकात्मिक बाल विकास योजना, ज्याला आपण ICDS म्हणतो, ती सुरू करण्यात आली आणि ही योजना राष्ट्रीय बाल धोरणाला अनुसरून होती आणि ही योजना वयवर्ष 0 ते 6 वयोगटाच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेली योजना आहे आणि या योजनेचे लाभार्थी आहे 6 वर्षाखालील बालके, गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता आणि किशोरी मुले। त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी उपयुक्त असा आहे। हा प्रश्न 2013 च्या ICDS एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे। प्रश्न दुसरा, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या योजना येतात? अ पूरक आहार, ब लसीकरण, क आरोग्य तपासणी, ड शाळापूर्व अनौपचारिक शिक्षण। वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? आपल्याला या ठिकाणी विचारला आहे की जे पर्याय दिलेले आहे त्यापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ ब क आणि ड आणि 4 आहे वरीलपैकी नाही। म्हणजे आपल्याला वरील अ ब आणि क आणि ड यापैकी चुकीचा पर्याय विचारला आहे, पण यापैकी चुकीचा पर्याय कोणताही नाही, कारण एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत या सर्व योजना राबवल्या जातात। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी नाही, कुठलाही पर्याय चुकीचा नाही, हे या प्रश्नाचे उत्तर आहे। म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यामध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होतो? अ किशोरी शक्ती योजना, ब अंगणवाडी केंद्र, क पूरक पोषण आहार, ड कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय। यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। पर्याय 1 अ ब आणि क, पर्याय 2 ब आणि क, पर्याय 3 अ आणि ब, पर्याय 4 अ ब क आणि ड। मैत्रिणींनो, योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे किशोरी शक्ती योजना, अंगणवाडी केंद्र आणि पूरक पोषण आहार यांचा एकात्मिक बाल विकास सेवा यामध्ये अंतर्भाव होतो। पण पर्याय ड चा म्हणजे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय याचा यामध्ये अंतर्भाव होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे किंवा योग्य पर्याय आहे। पुढचा प्रश्न बघू। प्रश्न 4, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या 2 जिल्ह्यांना 24 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय बालिका दिनी प्रभावी समुदाय प्रतिबद्धता, गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व निदानोपयोगी तंत्र अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व मुलींचे शैक्षणिक सक्षमीकरण या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले? म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये असे कोणते 2 जिल्हे आहे की त्यांना 2017 मध्ये या दिलेल्या उपक्रमासाठी सन्मानित करण्यात आले? पर्याय 1 हिंगोली व जळगाव, पर्याय 2 लातूर व परभणी, पर्याय 3 पुणे व नाशिक, पर्याय 4 उस्मानाबाद व जळगाव। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4
म्हणजे उस्मानाबाद व जळगाव या 2 जिल्ह्यांना महाराष्ट्र राज्यातील योग्य कार्यक्रम पार पडल्याबद्दल किंवा महाराष्ट्र राज्यातील 24 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय बालिका दिनी प्रभावी समुदाय प्रतिबद्धता गर्भधारण पूर्व प्रसवपूर्व निदानोपयोगी तंत्र अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आणि मुलीचे शिक्षण सक्षमीकरण या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले होते। हा प्रश्न 2019 ला MPSC मध्ये ICDS या घटकावर विचारला गेलेला आहे। प्रश्न 5 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली? पर्याय 1 जानेवारी 1992, पर्याय 2 31 जानेवारी 1992, पर्याय 3 1 डिसेंबर 1992, पर्याय 4 31 डिसेंबर 1992। मैत्रिणींनो, योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 31 जानेवारी 1992 रोजी आपल्या देशामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली होती। प्रश्न 6 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1 1985, पर्याय 2 1988, पर्याय 3 1993, पर्याय 4 1999। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1993 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली। प्रश्न 7 प्रज्वला योजना कशाशी संबंधित आहे? पर्याय 1 महिला बचत गटांना प्रशिक्षण देणे, पर्याय 2 बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पर्याय 3 महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पर्याय 4 वरील सर्व। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरील सर्व। प्रज्वला योजनेमध्ये महिला बचत गटांना प्रशिक्षण देणे, बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे म्हणजे बचत गटाच्या बाया ज्या काही वस्तू बनवतात त्या महिलांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा सुद्धा प्रज्वला योजनेचा एक भाग आहे। त्याचप्रमाणे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, महिलांचे सक्षमीकरण करणे हा सुद्धा प्रज्वला योजनेचा एक भाग आहे। प्रश्न 8 महाराष्ट्र शासनाने राज्यातील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी कोणत्या केंद्रांची स्थापना केली? अ शिशु स्वागत केंद्र, ब नव तेजस्विनी केंद्र, क उमेद अभियान केंद्र, ड ग्राम बाल विकास केंद्र। वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? आपल्याला विचारलं आहे की कोणता पर्याय बरोबर आहे। 1 फक्त ब, 2 फक्त अ, 3 फक्त क, 4 फक्त ड। म्हणजे आपलं योग्य उत्तर होईल ग्राम बाल विकास केंद्र याची महाराष्ट्र शासनाने राज्यातील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी या केंद्राची स्थापना केली होती। कोणत्या? ग्राम बाल विकास केंद्र। म्हणून आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे। म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। पुढचा प्रश्न सन 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारा बाल कामगारांवर प्रतिबंध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे IPEC ची सुरुवात झाली, ज्यामध्ये सहभागी होणारा पहिला देश रिकामी जागा होता। पर्याय 1 भारत, पर्याय 2 ऑस्ट्रेलिया, पर्याय 3 इंग्लंड, पर्याय 4 चीन। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे भारत। भारत हा देश 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारा बाल कामगारावर प्रतिबंध करण्यासाठी जी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यामध्ये सहभागी होणारा पहिला देश होता। IPEC म्हणजे द इंटरनॅशनल प्रोग्राम ऑन द एलिमिनेशन ऑफ द चाइल्ड लेबर या प्रोग्राम मध्ये सहभागी होणारा भारत हा पहिला देश होता। प्रश्न 10 एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत 0 ते 6 वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना अंगणवाडीतून कोणत्या बाबी पुरवल्या जातात? पर्याय अ पूर्व प्राथमिक शिक्षण, पर्याय ब पूरक आहार आरोग्य तपासणी व उपचार, पर्याय क गरोदर मातांना औषध पुरवणे, पर्याय ड अंधश्रद्धा निर्मूलन।
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 सर्व बरोबर, 2 अ आणि ब, 3 अ ब आणि क, आणि 4 ब आणि क. आपले योग्य उत्तर आहे अ ब आणि क, म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक आहार, आरोग्य तपासणी व उपचार, गरोदर मातांना औषध पुरवणे हे 3 कार्य एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत 0 ते 6 वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना अंगणवाडीतून पुरवल्या जातात. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले जात नाही अंगणवाडी मार्फत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. प्रश्न 11. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक आहार इत्यादी सेवांकरिता कोणाची नेमणूक केली जाते? पर्याय अ आशा, ब अंगणवाडी कार्यकर्ता, क प्रशिक्षित दाई, ड परिचारिका. पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 अ आणि ब, पर्याय 4 वरीलपैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये अ आणि ब आशा आणि अंगणवाडी कार्यकर्ता, म्हणजे अ आणि ब ज्यामध्ये आहे तो आहे पर्याय 3, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक आहार इत्यादी सेवांकरिता आशा, अंगणवाडी कार्यकर्ता यांची नेमणूक केली आहे. प्रश्न 12. खालीलपैकी कोणती योजना कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरू करण्यात आला? पर्याय 1 एकात्मिक बाल विकास योजना, पर्याय 2 रोजगार हमी योजना, पर्याय 3 एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, पर्याय 4 यापैकी नाही. आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे एकात्मिक बाल विकास योजना ही 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरू करण्यात आली. प्रश्न 13. पौष्टिक व सकस आहाराच्या माध्यमातून स्त्रिया आणि बालके यांचा पोषण दर्जा सुधारण्यावर खालीलपैकी कोणती योजना भर देते? पर्याय 1 कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याण योजना, 2 एकात्मिक बाल विकास सेवा योजना, 3 राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण योजना, 4 प्राथमिक आरोग्य आणि पोषण योजना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना पौष्टिक व सकस आहाराच्या माध्यमातून स्त्रिया आणि बालके यांच्या पोषण दर्जा सुधारण्यावर भर देते. प्रश्न 14. भारतातील कुपोषण दूर करणाऱ्या योजना कोणत्या? पर्याय अ एकात्मिक बाल विकास योजना, ब जीवन उन्नती कार्यक्रम, क मध्यान्ह भोजन योजना, ड परवडणाऱ्या दरात शिधा पुरवठा. पर्यायी उत्तर आहे 1 अ आणि क, 2 ब आणि ड, 3 अ क आणि ड, 4 अ ब आणि क. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्ह भोजन योजना आणि परवडणाऱ्या दरात शिधा पुरवठा या योजना या भारतातील कुपोषण दूर करणाऱ्या योजना आहे. जीवन उन्नती कार्यक्रमाचा यामध्ये समावेश होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये अ क आणि ड येते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न 15. अंगणवाडी योजनेच्या प्रशासकीय संरचनेत खालीलपैकी कोणते पदे समाविष्ट आहे? अ अंगणवाडी कार्यकर्ता, ब पर्यवेक्षिका, क बाल विकास प्रकल्प अधिकारी, ड बाल आरोग्य अधिकारी. वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? 1 अ ब आणि ड, 2 ब आणि क, 3 अ ब आणि क, आणि 4 वरील सर्व. तर आपल्याला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंगणवाडी कार्यकर्ता यांचा यामध्ये समावेश होतो, पर्यवेक्षिकेचा यामध्ये समावेश होतो, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा यामध्ये समावेश होतो. म्हणून अंगणवाडी योजनेच्या प्रशासकीय संरचनेमध्ये अंगणवाडी कार्यकर्ता, पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे
उत्तर आहे. मैत्रिणींनो, आपल्याला माहित आहे अंगणवाडी योजनेच्या प्रशासकीय संरचनेत जे पदे समाविष्ट होतात त्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण हा जिल्हा स्तरावर असतात, बाल विकास प्रकल्प अधिकारी हे तालुका स्तरावर असतात, पर्यवेक्षिका या बीट स्तरावर असतात, अंगणवाडी सेविका या गाव स्तरावर असतात, तसंच अंगणवाडी मदतनीस या सुद्धा गाव स्तरावर असतात. अशा प्रकारे अंगणवाडी योजनेची प्रशासकीय संरचना असते. या ठिकाणी या प्रश्नमालिकेतील एकूण 15 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहे. आपल्याला हे प्रश्न उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक गरजू मैत्रिणींकडे हा व्हिडिओ शेअर करा. मैत्रिणींनो, आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास आणि आपल्याला कुठल्या उपयुक्त घटकावर माहिती हवी असल्यास कमेंट्स करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपर व्हिडिओमध्ये. थँक्यू.